कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कांदा भजी किंवा खेकडा भजी याची रेसिपी, जी की अतिशय कुरकुरीत होतात आणि पावसाळ्यामध्ये अशी भजी आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरची ही खायला अप्रतिम लागतात। तर याच्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं आहे ते सांगते। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम घेतलेला आहे 2 कांदे, त्याचबरोबर थोडे अख्खे धने, थोडासा ओवा, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर 5 ते 6 लसूणाच्या पाकळ्या। इथे आपण लसूण, मिरची आणि धने यांना खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेणार आहोत। त्याच्या आधी आपण जो कांदा आहे तो चिरून घेतला। याला आपण जितका पातळ चिरता येईल तसा कांदा चिरला आणि असा लच्छा कांदा आपण तयार करून घेतला आणि त्याला आपण थोडं मॅश करून घेतलं, जेणेकरून त्याला पाणी सुटेल। आणि त्यानंतर ज्याप्रमाणे मी सांगितलं, लसूण, मिरची आणि धन्यांना आपण कोर्सली क्रश करून घेतलेला आहे। त्यानंतर त्या कांद्यामध्ये आपण मीठ घातलं आहे, हे जे वाटण तयार केलं होतं ते घालून घेतलं। त्याचबरोबर ओव्याला आपण हाताने थोडं चुरून याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आपण हे वाटण घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपले तांदूळाचं पीठ थोडं घातलं आहे। इथे मी फक्त 1/4 कप तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे, त्याने कुरकुरीतपणा छान येतो। आणि त्यानंतर 1 ते 1.5 वाटी मी इथे बेसन घातलेलं आहे। तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही बेसन घालू शकता। त्यानंतर आपण तिखट, हळद आणि जिरेपूड एवढेच मसाले इथे वापरणार आहोत। आणि मग याला आपण मिक्स करायचं आहे हाताने चांगलं चुरून। कांद्याला जेवढं पाणी सुटेल त्याच्यातच आपल्याला हे शक्यतोवर भिजवायचं, एक्स्ट्रा पाणी आपण घेणार नाही। अगदी लागलं तर अगदी थोडंसं पाणी इथे मी वापरलेलं आहे। हे छान मिश्रण तयार झाल्यानंतर आपण या मिश्रणाला थोडंसं तेलाचं मोहन घालून घेणार आहोत। कडकडीत तेल छान तापवून मग त्याच्यामध्ये आपण या मिश्रणामध्ये ते घालून घेणार आहोत आणि मग आपण याची भजी तळून घेणार आहोत। इथे आपण कोणताही सोडा वापरलेला नाही आणि तरी ही भजी एकदम हलकी होतात, कुरकुरीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात। मसालेसुद्धा आपल्याला खेकडा भजीमध्ये जास्त वापरावे लागत नाही आणि अशी ही आपली एकदम स्वादिष्ट भजी तयार होतात। याच्यासाठी मी सगळी भजी तेलामध्ये तळून घेतली आहे आणि मिरच्यांशिवाय तर भजी चांगलीच लागत नाही, म्हणून मग शेवटी मी 1 हिरवी मिरची छान तळून घेतली आणि ती भज्यांबरोबर खायला तर मजाच वेगळी येते। तर अशी आपली एकदम कुरकुरीत कांदा भजी किंवा खेकडा भजी झाली तयार। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।